नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण ऐसी अक्षरे रसिके ही ज्ञानेश्वर महाराजांची जी ओवी आहे ती आपण आज अभ्यासणार आहोत. संत ज्ञानेश्वर महाराज. ऐसी अक्षरे रसिके या ओवीचा अर्थ अभ्यासताना सर्वात आधी आपण परिचय करून घेणार आहोत, ते म्हणजे संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर हे काही आपल्याला अपरिचित नाहीत, ते सगळ्यांना परिचित आहेत. आपल्याला माहिती आहे भागवत धर्माची स्थापना करणारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज. आणि त्या संदर्भातील ओवी तुम्हाला माहिती आहे की संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माची सुरुवात केली, स्थापना केली आहे. आणि नंतर विविध संतांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून याचा प्रसार आणि प्रस्तार केले प्रस्तार प्रस्ताव आणि प्रसार आणि प्रचार केलेला आहे. बरोबर. पहा, तुम्हाला संत ज्ञानेश्वर महाराजांचं फोटोही इथे दिसतो आहे, ज्यांचा जन्म 1275 आणि त्यांनी समाधी घेतली 1296 मध्ये. अवघ्या 21 वर्षाच्या वय असताना त्यांची ही समाधी आहे. आणि या 21 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहून ठेवलेला आहे. आणि मराठी भाषेचा अभिमान असणारे हे संत ज्ञानेश्वर काय म्हणतात पहा. श्रेष्ठ संत आहेत, प्रज्ञवंत आहेत, तत्वज्ञ आहे, अलौकिक प्रतिभावंत कवी आहेत. सर्व जगाला सन्मार्गाचा संदेश देणारे ते एक संत कवी आहेत. तत्वज्ञान, आत्मविचार, साक्षात्कार, काव्यसौंदर्य, कल्पना वैभव आणि रसाळपणा या दृष्टीने त्यांनी लिहिलेली अजोड ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, अभंगगाथा हे त्यांचे ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत. तत्वज्ञान, भक्ती आणि काव्य याचा अपूर्व संगम संत ज्ञानेश्वराच्या रचनांमध्ये आढळतो. आणि संत ज्ञानेश्वराच्या लेखनातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विलोभनीय दर्शन आपल्याला घडते. विनयशील वृत्ती, अतुलनीय गुरुभक्ती, असीम करुणा, मातृहृदय वात्सल्य, अजोड रसिकता आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपल्याला त्यांच्या लेखनातून दिसून येते. असे हे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी या ओव्यांमधून, ऐसी अक्षरे रसिके या ओव्यांमधून मराठी भाषेविषयीचा अभिमान व्यक्त केलेला आहे. अमृतापेक्षाही आपली भाषा कशी गोड आहे, अमृताशी तुलना केली तर त्या अमृतापेक्षाही मराठी भाषेचे बोल अतिशय गोड आहेत. आणि अशा गोड असलेल्या मराठी भाषेविषयीचा गौरवाची भावना, आपल्या शब्दसामर्थ्यांवर असणारा सार्थ विश्वास व्यक्त करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझ्या मराठीतून अमृताशीही पैज जिंकणारी अशी रसाळ अक्षरे मी निर्माण करीन. माझ्या मराठीतून अमृताशीही पैज जिंकणारी अशी रसाळ अक्षरे मी निर्माण करीन. रसाळ बोलीत निर्माण केलेल्या या ओव्या म्हणजे मोठी मेजवानी आहे. आणि ओव्यांमध्ये रसाळ बोलांना दिलेली सूर्याची उपमाही विशेष परिणामकारक झालेली आपल्याला दिसून येते. इतकी प्रत्येक त्यांच्या अगदी या ओबीतल्या प्रत्येक शब्दांमधून मराठीविषयी वाटणारा अभिमान आपल्याला त्या ठिकाणी जाणवतो आहे. संत ज्ञानेश्वर असे एक संत आहेत की ज्यांनी संस्कृतमध्ये असलेल्या ज्ञानाचं रूपांतर त्यांनी प्राकृत मराठी भाषेमध्ये केलेलं आहे. आणि त्याच मराठी भाषेची योग्यता किती सार्थ आहे हे त्यांच्या या ओव्यांमधून आपल्याला जाणवते. ठीक आहे, चला ओव्यांना सुरुवात करूया. काय म्हणतात पहा. माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृताही पेजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. काय म्हणतात ते, जर माझ्या मराठीचे बोलू म्हणजे इथे शब्द, माझ्या मराठीचे शब्द इतके गोड आहेत, त्याचं मी किती कौतुक करू की ह्या शब्दांचा म्हणजे मी थोडक्यात शब्दार्थ पहिले आपण घेऊया आणि मग त्याचा अर्थ समजून घेऊया. माझ्या मराठीचे जे बोल आहेत, माझे मराठीचे जे शब्द आहेत ते शुद्ध प्राकृत आहेत, पण त्याची रसपूर्ण योजना इतकी सुंदर मी रसपूर्ण योजना करीन की ते सहजपणे अमृतालाही जिंकतील. गोड शब्दांनी मी सांगेन, या शब्दांची कोमल गुणांशी तुलना केली असता सप्तसुरातील सुरांची कोमलता कमी भासेल आणि या शब्दांचा मोहक गुणांपुढे सुगंधाची महकतीही फिकी पडेल. काय म्हणतात पहा. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परु अमृताही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन म्हणजे असे अक्षरे मी तयार करेल की अशी शब्दरचना मी तयार करेल की माझ्या मराठीतून मी अमृताशी पैज जिंकणारी, अमृताशी शर्यत जर लावली, पैज जर लावली तर तीही जिंकणारी रसाळ अक्षरे मी निर्माण करेल. माझ्या मराठीमध्ये इतके सुंदर शब्द आहेत की मी त्या शब्दांचा उपयोग, त्या शब्दांचे निर्माण मी त्या ठिकाणी करेल. जिचे कोवळिकेची पाडे, दिसती नादीचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बिक मोडे जयाचीने. काय म्हणतात ते, जिचे कोवळीचीने पाडे, कोवळी इथं कोमलता,
कोवळी म्हणजे इथे कोमलता, की त्या मराठी भाषेमध्ये शब्दांची इतकी कोमलता आहे की त्याची पाडे पाडे म्हणजे या ठिकाणी तुलना, त्याची तुलना कोमलतेची जी तुलना केलेली आहे, म्हणजे सप्तस्वरांमध्ये जे स्वर आहेत, सप्तस्वर म्हणजे संगीताचे जर विचार केला आणि त्या स्वरांमध्ये जे कोमलता आहे, मराठी भाषेतून निर्माण केलेली शब्दांची ही जी कोमल भाषाशी ते तुलना करताना म्हणतात की सा रे ग म प ध नि स हे जे सप्तस्वर आहेत, या सप्तस्वरांशी तुलना केली तर माझे जे मराठीतील शब्द आहे या ते या सप्तसुरांपेक्षा अधिक कोमल असतील. म्हणजे काय म्हणतात पहा, की सूर हे कोमल असतात आपल्याला माहिती आहे, पण माझे शब्द इतके कोमल आहेत, म्हणजे मराठी भाषेचे इतके शब्द कोमल आहेत की या सप्तसुरांची कोमलता त्यांच्या पुढे कमी ठरेल. या सप्तसुरांची कोमलता त्यांच्या पुढे कमी ठरेल. वेधे परिमळाचे बिक मोडे जयाचीने. पुढे काय म्हणतात ते, की सुगंधाचा गुणधर्म हा काय असतो, मोहकपणा. परिमळ म्हणजे सुगंध, मोहकता, सुगंधाची मोहकता. तर सुगंधाचा गुणधर्म काय असतो, मोहक आहे. आणि संत ज्ञानेश्वरांनी निर्माण केलेले शब्द इतके मोहक आहेत की या सुगंधाचा मोहकपणा या शब्दांपुढे कमी ठरेल, इतके हे शब्द मनाला मृदुता आणि मोहकतेचा स्पर्श करणारे आहेत. समजलं का काय म्हणतायत ते? माझा मराठीचे बोलू कौतुके परी अमृताही पैज जिंके. म्हणजे काय म्हणतात संत ज्ञानेश्वर महाराज, की मराठी भाषाची रचना, मराठीचा त्यांना सार्थ अभिमान आहे, हे त्यांच्या या दोन ओव्यांवरून दिसून येतं, की मराठी भाषेवर त्यांचं अतिशय प्रेम होतं आणि त्यांना अभिमानही होता. अमृतापेक्षाही आपली भाषा गोड आहे, या भाषेविषयीच्या गौरवाची भावना आणि गौरवाची भावना ते इथे व्यक्त करतात. आणि आपल्या शब्द सामर्थ्यावर असणारा सार्थ विश्वासही त्यांना इथे व्यक्त करताना आपल्याला दिसतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्या मराठी भाषेतून निर्माण होणाऱ्या शब्दात इतकी रसपूर्णता आहे, पण त्या प्रत्यक्षात अमृताचा गुणधर्म कोणता आहे, माधुर्य, गोडवा त्या ठिकाणी आहे. मी माझ्या भाषेतून अमृतापेक्षाही किंवा अमृताशीही पैज जिंकणारी रसाळ व गोडवा निर्माण करणारी अक्षरे मी निर्माण करीन. ती इतकी रसयुक्त असतील, माधुर्य अनुभवणारी असतील, जीवनदायी असतील, की त्यांच्यातील गोडवा अनुभवल्यानंतर प्रत्यक्ष अमृतालाही स्वतःचा कमीपणा जाणवेल. इतकी रसाळ अक्षरे मी मराठी भाषेतून निर्माण करीन, जेणेकरून श्रोत्यांना या अक्षरांचा आस्वाद घेताना त्याच्या माधुर्याची कमतरता कधीही जाणवणार नाही. अशी अक्षरे मी, अमृतापेक्षाही मधुर अशी अक्षरे मी मराठी भाषेमध्ये निर्माण करेल. पुढे ते काय म्हणतात, जिये कोवळीचे की पाडे, दिसती नांदीचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बिक मोडे जयाचीने. ऐसे रसाळपणाची या लोभा, की श्रवणची होती जिभा, बोले इंद्रिया लागे कळंभा एकमेका. कळंभा म्हणजे भांडणं. काय होईल, इंद्रियांमध्ये भांडण निर्माण होतील. काय म्हणतात पहा, जे कोवळीचे पाडे. आपल्याला माहिती आहे की मराठी भाषेमध्ये जी कोमलता आहे, जिये कोवळीचे ने पाडे, दिसती नांदीचे रंग थोडे. म्हणजे नांदी या ठिकाणी सप्तसूर, संगीतामध्ये असलेले सुरांमध्ये ही कोमलता असते, कोवळीकता असते. आणि ही कोमलता किंवा ही कोवळीकता ही कशामध्ये आहे, मराठी भाषेतून निर्माण केलेल्या शब्दांची तुलना कोमल या गुणाशी ते करतात. आणि कोमल म्हणजे मृदुता आहे. जसं सारे गम पध निस हे जे सप्तसूर आहेत, हे सूर कसे आहेत, कोमल असतात. पण माझे शब्द इतके कोमल आहेत की या सप्तसुरांची कोमलता त्यांच्या पुढे कमी ठरेल. या सप्तसुरांची दिसती नांदीचे रंग थोडे, या सप्तसुरांची कोमलता माझ्या मराठीतील शब्दांपुढे अगदी कमी ठरतील. पुढे काय म्हणतायत, वेधे परिमळाची बिक मोडे जयाचीने. सुगंधाचा गुणधर्म काय आहे, मोहकता. सुगंध आपल्याला मोहक वाटतो, आपल्याला आवडतो. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी निर्माण केलेले शब्द इतके मोहक आहेत, इतके सुगंधाचा मोहकपणा त्यांच्या ठिकाणी आहे की इतका मोहकपणा त्यांच्या ठिकाणी आहे की सुगंधाचा मोहकपणा सुद्धा त्या शब्दांपुढे कमी ठरेल, इतके ते शब्द मनाला मृदुता आणि मोहकतेचा स्पर्श करणारे आहेत. समजलं ना? पुढे काय म्हणतायत पहा, ऐका ऐका रसाळपणाची या लोभा, की श्रवणची होती जिभा, बोले इंद्रिया लागे कळंभा एकमेका. काय म्हणतात ते, मराठी भाषा ही अत्यंत रसपूर्ण भाषा आहे. कारण या भाषेमध्ये
रसामधली जी कोमलता असते त्याहीपेक्षा अधिक कोमलता या शब्दांच्या उच्चारणामध्ये किंवा शब्दांमध्ये आहे. त्या स्वरातील कोमलताही इथे कमी ठरेल अशी माझी मराठी भाषा आहे. अशी माझी मराठी भाषा अत्यंत रसपूर्ण आहे. तिच्या रसाळपणाची थोरवी अशी आहे की मराठी भाषेचे शब्द जर कानावर पडले, काय म्हणतात, ऐसा रसाळपणाच्या लोभा. मराठी भाषेचे शब्द जर कानावर पडले तर कानांनाही जिभा फुटतील. म्हणजेच कानांचा गुणधर्म कोणता आहे? श्रवण करणे आहे. पण कान जेव्हा शब्द ऐकतील त्यावेळेला ते आपला मूळ गुणधर्म, ऐकणे हा मूळ गुणधर्म सोडून प्रत्येक शब्दातील रस चाखण्यासाठी त्यांचे कान तयार होतील. आणि कानांनाच जिभा फुटतील. कानांना ती रसकला अनुभवायला मिळाली तर इंद्रियांना देखील ती रसपूर्णता अनुभवण्याची लालसा निर्माण होईल. बाकीचे जे इंद्रिय आहेत त्यांनाही मराठी भाषेतील रसपूर्णता अनुभवण्याची लालसा निर्माण होईल. आणि त्यामुळे या रसाळपणाचा उपभोग घेण्यासाठी प्रत्येक इंद्रिय पुढे सरसावेल, प्रत्येक इंद्रिय पुढे येण्याचा प्रयत्न करेल. आणि मग इंद्रियांमध्येच कळंबा म्हणजे काय? भांडण, कलह माजून राहील. म्हणजेच प्रत्येक इंद्रिय त्या रसवत्तेसाठी आसुसलेले असेल. इतकी की अत्यंत रसपूर्ण भाषा असून त्यातील शब्द रसाळ आहेत. कळलं का? समजलं ना की मराठी भाषा इतकी माझ्या मराठीच्या भाषेमध्ये इतकी गोडवा आहे. मी इतके सुंदर शब्द निर्माण करेल की अमृताशी जर पैज लावली तर ते अमृतालाही हरवेल. अमृतापेक्षाही माधुर्य माझ्या मराठी भाषेमध्ये निर्माण मी करेल. आणि पुढे काय म्हणतात की या मराठी भाषेच्या शब्दांमध्ये इतकी रसाळता आहे, इतकी कोमलता आहे की ही कोमलता म्हणजे मृदुता. आणि मृदुता कशामध्ये आहे? अर्थात त्याची जी कोमलता आहे, कोमल गुणाशी जेव्हा ती तुलना करतात तेव्हा सप्तस्वरांमध्ये जी कोमलता आहे त्या सप्तस्वरांच्या कोमलतेलाही लाजवेल इतकी कोमलता माझ्या मराठी भाषेमध्ये मी निर्माण करेल. आणि इतकं मोहकता त्यामध्ये निर्माण करेल की सुगंधाच्या मोहकपणालाही त्याच्या पुढे आपला कमीपणा जाणवेल. इतकी मोहकता आणि इतकी कोमलता माझ्या मराठी भाषेमध्ये असेल. आणि त्यामुळे काय निर्माण होईल? माझी मराठी भाषा ही अत्यंत रसपूर्ण भाषा आहे. आणि तिच्या रसाळपणाची थोरवी अशी आहे की मराठी भाषेचे शब्द जर कानावर पडले तर कानांनाही जिभा फुटतील. म्हणजेच कानांचा गुणधर्म काय आहे? श्रवण आहे. पण कान जेव्हा शब्द ऐकतील तेव्हा ते आपला मूळ गुणधर्म श्रवण हा गुणधर्म सोडून प्रत्येक शब्दातील रस चाखण्यासाठी त्यांच्या जिभा तयार होतील. आणि कानांना ही रसकला अनुभवायला मिळाली तर इतर इंद्रियांना देखील रसपूर्णता अनुभवण्याची लालसा निर्माण होईल. आणि त्यामुळे रसाळपणाचा उपभोग घेण्यासाठी प्रत्येक इंद्रिय पुढे येईल. आणि इंद्रियांमध्ये मग भांडणं निर्माण होतील, कलह माजून राहील. आणि प्रत्येक इंद्रिय त्या रसवत्तेसाठी आसुसलेले असेल. इतकी अत्यंत सुंदर अशी रसपूर्ण भाषा माझी आहे, अर्थात मराठी भाषा आहे. आणि त्यातील शब्द इतके रसाळ आहेत असं ते म्हणतात. समजलं का? तर अशा पद्धतीने संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेचा अभिमान सांगताना अमृतासोबत त्याची तुलना केलेली आहे. त्याच्या सप्तसुरांसोबत त्याच्या कोमलतेची तुलना केलेली आहे. आणि सुगंधाच्या मोहकतेशी त्याची तुलना केलेली आपल्याला दिसून येते. बाकीचा भाग आपण उद्याला पाहू.